दादांच्या नजरेतून उतरले मी. हे चिडलेत माझ्यावर, नाव टाकलं त्यांनी माझं. त्याला तुम्हीच जबाबदार आहात. हे लग्न मोडण्यासाठी तुम्हाला बांगड्या दिल्या होत्यास. ते दादांना सांगायची गरज नव्हती. मग काय करायचं होतं? सांगायचंच काहीतरी. अगं बाई, एवढंच? आम्ही दोघे तर खूप बोललो होतो. अहो नाही, वासूने एडिट केलाय तो. म्हणजे जेवढा हवा आहे ना तेवढाच ठेवलाय. बरं झालं बाई, म्हणजे आता ह्यांना पटेल आणि दादांना हे कळेल की ह्या सगळ्याचं मूळ नंदिनी आहे. दादांना सांगणार कसं पण? माईला दाखवूया, माई दाखवेल दादांना. हां, तसं करूया. आणि मग ह्यांना भाऊला मी दाखवतो. आधी दादांना सांगा, कळू दे दादांना, आणि चांगलंच नाक चेचा म्हणावं तिचं. काय तोराय बघितलं ना मेलीला? बघितलं ना कशी बोलत होती ती? अशी बोलत होती की जसं हिच्या बापाचंच घर आहे. वहिनी, मला राग येतो तिचा. संसार उद्ध्वस्त करायला निघाली होती माझा. तुम्ही सगळे होतात म्हणून वाचले मी, नाही तर माझं तर कल्याणच करून ठेवलं होतं तिने. आत्ताच दाखवूया का माईला? मला असं वाटतं की आपण जरा थांबूया. अशी घाई नको करायला. म्हणजे सगळं जर निवळलंय ना आता, तर आपण जरा शांत राहूया. अगं बाई, मग ह्यांना कधी पटणार? हे तर मला बघून न बघितल्यासारखं करताय. वहिनी, रामदादांना दाखवूया आपण, पण दादांना नको. म्हणजे इतक्यात नको. त्याने काय होणार आहे उर्मी? हे बघ, जर तिचं आणि सुनीलचं जुळणार असेल आणि ती या घरातनं लग्न होऊन जाणार असेल, तर कशाला दादांना हा मनस्ताप? शिवाय ह्याने माईंच्या मनात पण तिच्याबद्दल कडवटपणा निर्माण होणार. त्यापेक्षा सगळं जर सुरळीत होत असेल तर आनंदानं तिला निरोप देऊया आणि शक्यतोवर संघर्षाचा प्रसंग टाळूया आपण. या सगळ्याने फक्त तिलाच नाही, या घरातल्या सगळ्यांना त्रास होणार आहे. मला पटतंय उर्मीचं. म्हणजे दादांना हे कळलं तर त्यांच्या मनात कायमची अढी बसेल तिच्याविषयी. अरे मग केलं कशाला एवढं आपण? कारण काही जर झालं तर हा पुरावा वापरता यावा म्हणून. म्हणजे आता तिच्या पुढच्या कारस्थानाची वाट बघायची का आपण? असं नाही रे, पण असं नको व्हायला की ती आता शांत झालीये आणि आपण काहीतरी खुसपट काढतो. नाही, आता ती शांत नाही बसणार. आपल्या सगळ्यांना घराबाहेर काढल्याशिवाय ती शांत बसणार नाही. वहिनी, आता अशी कुठलीही कल्पना करूच नका तुम्ही. आणि तिने जर आता काही केलं ना तर आपल्याकडे पुरावा आहे. आपण विचार करेपर्यंत ही मुलगी कृती करून मोकळी झालेली असते असं तूच म्हणाली होतीस, हे लक्षात ठेव. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट?
हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?